नमस्कार, आयुर्वेदिक शाळा या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायाळू वनस्पतीच्या औषधी उपयोग काय आहेत ते बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मायाळूचे वेल हे कोकणात सर्वत्र आढळतात आणि मायाळूची कोवळी पाने ही आपण भाजीसाठी वापरतो। रक्ताची किंवा पित्ताची उष्णता अतिशय वाढल्यास मायाळूची भाजी देता येते। ही भाजी गुणधर्माने थंड स्वरूपाची असल्याने ती पालकाप्रमाणे जिरण्यास हलकी आहे। सांध्याच्या ठिकाणच्या वेदना व सूज कमी होण्यासाठी ही भाजी खूप उपयुक्त आहे। तसेच रक्तविकारात वाढलेली रक्तातील उष्णता या भाजीमुळे कमी होते व रक्तशुद्धी होते, त्यामुळे त्वचाविकारही कमी होतात। फिरंग, उपदंश म्हणजेच गोनोरिया अशा गुप्त रोगांमध्ये मूत्रमार्गात तसेच शरीरात उष्णता वाढलेली असते, अशा वेळी या भाजीच्या नियमित वापराने दाह व वेदना कमी होतात। ही भाजी मूळव्याधीवरही उपयोगी आहे। मायाळू ही औषधी वनस्पती असून ती शीतल व स्नेहन आहे। ही वनस्पती तुरट, गोडसर, स्निग्ध, निद्राकार, मादक, कामोत्तेजक, चरबीकारक, विरेचक व भूकवर्धक आहे। मायाळू ही पित्तशामक असून त्वचारोग, आमांश, व्रण यावर उपयोगी आहे। ही कफकारक, मादक, पौष्टिक व ज्वरनाशक आहे। मायाळूचा अंगरस पित्त उठल्यावर अंगावर चोळला असता आराम मिळतो, यामुळे आव व खाज कमी होते। परमा या रोगामध्येही पानांचा रस दिला जातो। तसेच पानांचा लेप करून केस तोडा आणि गळू लवकर पिकण्यासाठी लेप लावला जातो। मायाळू ही शोधशामक आणि मूत्रवर्धक आहे। मायाळूच्या पानांचा रस लोण्याबरोबर मिसळून आपल्याला जर भाजले असेल किंवा गरम पाणी पोळले असेल तर त्याच्यावरती लावला तर आपल्याला आराम मिळतो। या वनस्पतीच्या खोडापासून निघणारे श्लेष्मल द्रव्य जर आपल्याला वारंवार डोकेदुखी होत असेल तर ते लावले असता आपल्याला त्याचा चांगला परिणाम दिसतो आणि आपली डोकेदुखी कमी होते। जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे अशीच तुम्हाला नवनवीन माहिती मिळत राहील। धन्यवाद।